पक्षाला तोडून दाखवा, यावेळी तुम्हाला तोडू. आम्हाला तुरुंगाची, ईडी सीबीआयची भीती दाखवूच नका. तुम्हाला धडा शिकूनच जेलमध्ये जाऊ. संजय राऊतांची आक्रमक भूमिका. व्हीप पक्षाचा आदेश तो पाळावाच लागतो. व्हॉट्सअप, ईमेलद्वारे व्हीप पाठवलाय. व्हीप न पाळल्यास तातडीने कारवाई करू. खासदार राऊत आणि अरविंद सावंतांचा 6 खासदारांना इशारा. आमदार खासदार फुटला तर त्याला तोडवा, असं बाळासाहेब म्हणाले होते. गट स्थापन झाला असेल तर पत्र दाखवा, फोटो दाखवा. खासदार अरविंद सावंतांचं वक्तव्य. लोकशाही म्हणजे थट्टा वाटते का, राऊतांचा संतत सवाल. शरद पवार म्हणाले मी स्वतः सभा घेईन. उद्धव ठाकरेंशी चर्चा झाली. शरद पवारांचाही फोन आला. खासदार राऊतांची माहिती. ठाकरे सेनेच्या 6 खासदारांशी शिंदेंची रात्री फोनवरून चर्चा. विश्वसनीय सूत्रांची लोकशाहीला माहिती. शिंदेंची खासदारांशी तब्बल 30 मिनिटं सविस्तर चर्चा. सूत्रांची माहिती. मोठे मोठे गार केले गंमतमध्ये. उदय सामंत यांचं व्हॉट्सअप स्टेटस चर्चेत. स्टेटसमुळे ऑपरेशन टायगरच्या चर्चेला उधाण. ऑपरेशन टायगर बाबत अजूनही संभ्रम. ऑपरेशन टायगर यशस्वी झालं नसल्याचा ठाकरेंच्या सेनेचा विश्वास. 6 पैकी 2 खासदार फुटले नसल्याचा ठाकरे सेनेला विश्वास. विकासासाठी सत्तेची साथ आवश्यक. आमदार चंद्रकांत रघुवंशीचा ऑपरेशन टायगरवर प्रतिक्रिया. ठाकरे सेनेने बोलावली संसदीय पक्षाची बैठक. सकाळी 11 वाजता दिल्लीत बैठक होणार. सत्तेचा गैरवापर करून ऑपरेशन टायगर. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंची टीका. ऑपरेशन टायगर देशाच्या लोकशाहीसाठी दुर्दैवी. भाजप फक्त पक्ष फोडण्याचं काम करते, अशी ही टीका. ऑपरेशन टायगर बाबत अंजली दमानी यांची प्रतिक्रिया. शिंदेंचा फक्त वापर होतोय हे भाजपचं षड्यंत्र. मी कधीही ठाकरे सेनेची समर्थक नव्हते, पण आज ही घटना ही मतदारांचा अपमान आहे. एक बिल आणण्यासाठी हे सर्व काही चाललंय, अशी टीका. सांगली सातारा विधान परिषद महायुतीचाच विजय होणार. भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांचा दावा. दिव्यांगत्व प्रमाणपत्र धारक लाभार्थ्यांना दिलासा. दिव्यांग कल्याण मंत्री अतुल सावेंचा महत्वाचा निर्णय. यूआयडी वैधतेपर्यंत विशेष सहाय्य योजनांचा लाभ सुरू ठेवणार. मंत्री अतुल सावे यांनी दिली माहिती. नाशिक विधान परिषद निवडणुकीत महायुतीच्या नगरसेवकांना मार्गदर्शन करण्यासाठी शिंदे ठाण्यात सर्व महायुतीचे नगरसेवक एका हॉटेलमध्ये थांबलेले. माझ्या मुलाची प्रकृती खालावली तर तळतळाट लागेल. तुपकरांच्या आईचं सरकारला इशारा. कर्जमाफीच्या अटींविरोधात तुपकरांचं अन्नत्याग आंदोलन. विधान परिषदेच्या निवडणुकीची रणधुमाळी. 11ही जागेवर महायुतीचाच विजय होईल. विरोधकांना खात्री उघडता येणार नाही. मंत्री गुलाबराव पाटलांनी व्यक्त केला विश्वास. मातोश्री परिसरात शिवसेनेचे बॅनरबाजी. संपूर्ण परिसरात धनुष्यबाण चिन्हाचे बॅनर्स आणि पोस्टर्स. उद्धव ठाकरेंना डिवचण्याचा प्रयत्न. विधान परिषदेसाठी आज मतदान. विधान परिषदेच्या 11 जागांसाठी आज मतदान. 22 जूनला विधान परिषदेच्या निवडणुकीचा निकाल. 6 जागांसाठीची निवडणूक आधीच बिनविरोध. अमरावती स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत हर्षजित देशमुख फितूर झाल्याने काँग्रेसची तटस्थ भूमिका. वंचितचे निलेश विश्वकर्मा यांना काँग्रेसचा पाठिंबा नाही. काँग्रेस निवडणुकीमध्ये मतदान करणार नाही. गोकुळच्या यादीतून 626 दूध संस्थांना डच्चू. 5470 पैकी 4844 संस्था ठरल्या मतदानासाठी पात्र. गोकुळ दूध संस्थांच्या पंचवार्षिक निवडणुकीची रणधुमाळी. रविकांत तुपकरांच्या अन्नत्यागाचा 4था दिवस. सरकारच्या कर्जमाफीतील अटींविरोधात अन्नत्याग आंदोलन. कृष्णा आष्टीकरचं महाविकास आघाडीचे उमेदवार. काँग्रेसचे खासदार रवींद्र चव्हाण यांच्याकडून भूमिका स्पष्ट. आष्टीकरांच्या बंडखोरीच्या चर्चेदरम्यान महाविकास आघाडीची भूमिका. गडचिरोली पोटनिवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात. 20 जूनला होणाऱ्या मतदानासाठी 18 जूनला जाहीर प्रचार संपणार. त्यामुळे घरोघरी जाऊन गाठीभेटी घेण्यावर उमेदवारांचा भर. संजय राऊतांकडून वाजेंचं तोंड भरून कौतुक. राजाभाऊ वाजे यांना अश्रू अनावर. राऊत पोटतिडकीने बोलत असताना वाजेंना अश्रू अनावर. राज्यातील सिंधी विस्थापितांना मोठा दिलासा. विशेष अभय योजनेला 1 वर्षाची मुदतवाढ. मुख्यमंत्री फडणवीसांच्या सूचनेवरून मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा निर्णय. कोल्हापुरातील अवैध बांधकामाबाबत 25 जूनला अंतिम सुनावणी. सुनावणी होईपर्यंत बांधकामावर कारवाई नको. मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचचे निर्देश. कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या सीईओ जॅस्मिन मसुरीला प्रशिक्षणासाठी रवाना. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी यांच्याकडे पदाचा कार्यभार.
कोल्हापुरात 30 जूनपर्यंत जमावबंदीचे आदेश. जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आदेश लागू. उपसाबंदी तात्काळ शिथिल करा, अन्यथा बेमुदत आंदोलन करू. इरिगेशन फेडरेशनचा जलसंपदा विभागाला इशारा. कोकण रेल्वेकडून जीवन रक्षा अभियान. प्रवासी सुरक्षेसाठी कोकण रेल्वेची संकल्पना. रत्नागिरीत प्रवाशांना सुरक्षेचे संदेश देणारे पथक. पाणी टंचाईने संतप्त नागरिकांचा सिडको कार्यालयावर मोर्चा. प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी. समस्या न सुटल्यास आणखी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.